महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नागपुरातील कार्यालय आता सुरू झालेलं आहे। विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचं कार्यालय हे सज्ज झालेलं आहे। नागपुरातून आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यालय आता सुरू झालेलं आहे। विदर्भातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अजित पवार यांचं कार्यालय सध्या नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे। हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे या कार्यालयामधून अजित पवार विदर्भातल्या जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत। उपमुख्यमंत्र्यांसाठी नागपुरात हे आपण बघतोय कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे। विदर्भातले जे शेतकरी आहेत, विदर्भातले लोक आहेत, त्यांच्यासाठी विदर्भातल्या प्रश्नांसंदर्भात अजित पवारांचं हे कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे। शी निगडीत सगळं कामकाज जे आहे ते चालणार आहे। विदर्भातले दोन्ही विभाग, नागपूर विभाग आणि अमरावती विभागातील नागरिकांनी आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा। सचिन यादव जे आहे ते अधिकारी या ठिकाणी असणार आपण बघू शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे नागपुरातील कार्यालय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता विदर्भातील जनतेला मुंबईत चक्रा मारण्याची गरज नाही, कारण की या कार्यालयातून इथे संपूर्ण स्टाफ असणार आहे। कार्यालय प्रमुख म्हणून सचिन यादव नावाचे अधिकारी या ठिकाणी तैनात असणार आहे आणि इथून सगळं कामकाज जे आहे ते या ठिकाणी चालणार आहे। आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी अजितदादा पवार यांचं जे कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यांच्या या कार्यालयातले हे दृश्य आहे। आणि हे बघा, हा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी 24 तास तैनात असतो। हा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी जो आहे तो तैनात असतो आणि हे प्रशस्त असं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। कामकाज सुरू झालेलं आहे। यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचं कामकाज जे आहे ते नागपुरात त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आलं। संदीप जोशी त्यांचे प्रमुख आहे आणि त्या पाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता अजितदादा पवार यांचंही कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्याचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणचे हे बघा, हे विजयगड बंगला आहे आणि विजयगड बंगल्यातले हे दृश्य आहे आणि याच बंगल्यातून आता संपूर्ण कामकाज जे आहे ते या ठिकाणी चालणार आहे। बघा, हा प्रशस्त असा बंगला, हा संपूर्ण बंगला आपण बघू शकतो आणि याच बंगल्यातून अजितदादा पवार यांचं कामकाज चालणार आहे, या प्रशस्त बंगल्यातून। कारण की बंगल्याच्या शेजारीच कार्यालय आहे आणि याच कार्यालयात सचिन यादव नावाचे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, त्यांचे विशेष कार्य अधिकारी असणार आहे। त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सध्या कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि आता कार्यालयामधून या कामकाज चालणार आहे, त्यामुळे विदर्भातले जे लोक आहेत त्यांचे प्रश्न या कार्यालयातूनच सोडवले जातील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।